नमस्कार मित्रांनो, मी गोविंद बारे तेजोमय एज्युकेशनमध्ये तुमचं सर्वांचं पुनश्च हार्दिक स्वागत करतो. चला, आजचा टॉपिक आहे ॲनालॉजी. ओके, सिलेक्शनवाली प्रॅक्टिस सिरीज सुरू आहे. टॉपिक कुठला आहे? ॲनालॉजी. वापस एकदा 13 जानेवारीपासून रजिस्ट्रेशन सुरू होत आहे. ओके, आणि 20 जानेवारीपासून बॅच सुरू होती आहे. सगळ्याच एक्झामसाठी अशी रिझनिंगची इंटिग्रेटेड बॅच आहे. म्हणजे या बॅच नंतर तुम्ही कुठल्याही एक्झामचं रिझनिंग ऑटोमॅटिकली आरामशीर सोडू शकाल. ओके, चला टॉपिकच्या पहिल्या क्वेश्चनला जाऊया. क्वेश्चन व्यवस्थित बघून घ्या. ओके, तुम्हाला पहिल्यांदा ॲनालॉजी म्हणजे काय एक थोडंसं ब्रीफ इंट्रोडक्शन देतो. ॲना म्हणजे सेम, लॉजी म्हणजे लॉजिक. ज्या दोन गोष्टीमध्ये दिलेल्या दोन गोष्टी जस्ट लाईक ॲस्ट्रॉनॉमी, स्टार्स, यांच्यामध्ये जे लॉजिक आहे, पर्टिक्युलर यांच्यामध्ये दोन गोष्टीमध्ये जे लॉजिक आहे तेच लॉजिक आपल्याला ऑप्शनमध्ये दिलेल्या गोष्टींमध्ये शोधायचं आहे. जस्ट लाईक एक्झाम्पलसाठी सांगतो, ॲस्ट्रॉनॉमी आणि स्टार्स. सायन्स ऑफ स्टार्स इज कॉल्ड ॲस्ट्रॉनॉमी. बरोबर आहे. सायन्सचं जे आहे बेसिकली जे स्टार्सचं सायन्स जे आहे त्याच्यामध्ये जे बेसिकली स्टडी केले जातं, स्टडी ऑफ स्टार्स, त्याला काय म्हणतो आपण? ॲस्ट्रॉनॉमी म्हणतो. तर असाच पद्धतीने कुठलं खालच्यापैकी ऑप्शन्स पैकी कुठला याच्यात कन्सर्न लागतो हे आपल्याला बघायचं आहे. थिएटर, सिस्मॉलॉजी असं काही होत नाही. बरोबर आहे. याला अर्थक्विक आहे. सिस्मॉलॉजी ओके, ही कशासाठी वापरली जाते? इट्स अ स्टडी ऑफ अर्थक्विक. बरोबर आहे. अर्थक्विक भूकंपासाठी वापरली जाते. बरोबर आहे. हे सिस्मॉलॉजी काय करतात? स्टडी ऑफ अर्थक्विक असतं. सायकोलॉजी सगळ्याला माहिती आहे. सायकिक कंडिशन्स, मनोविज्ञान म्हणतो आपण त्याला. सेलसाठी वापरत नाहीत. क्वाइन्स, न्यूमिस्मॅटिक याला काय म्हणतो आपण? न्यूमिस्मॅटिक म्हणजे स्टडी ऑफ क्वाइन्स. तर मग हे ऑप्शन इथं बरोबर आहे. फिलॉलॉजी टेक्स्चरसाठी नाही, ह्युमन ज्याला डेव्हलपमेंट म्हणू त्यासाठी फिलॉलॉजी वापरतात. तर याच्यामधलं करेक्ट आन्सर काय? आता याच्यामध्ये क्वाइन पासून, क्वाइन स्टडी ऑफ क्वाइनला काय म्हणतात? न्यूमिस्मॅटिक म्हणतात. बरोबर आहे. काय म्हणतात याला? तर न्यूमिस्मॅटिक म्हणतात. आता बेसिकली या टाईपचे क्वेश्चन प्रत्येक एक्झामला दिसतात. आता याच्यामध्ये त्या एक्झामिनरला किंवा पेपर सेटरला काय चेक करायचं आहे? तर तुमचं जीएस सोबत रिझनिंग प्रॉपर आहे का नाही हे बघायचं आहे. आता या टाईपच्या मध्ये ना काही काही वेळेस ना डबल कोटेड पण असतं. ते काय ते बघूया पुढच्या ह्याच्यात. आता बॅक्टेरिया इलनेस. बरोबर आहे. बॅक्टेरियामुळे काय होतं? वेगवेगळ्या घातक बॅक्टेरियामुळे काय होतं? तर इलनेस, आजारी पडतो आपण. काय पडतो? आजारी पडतो. तर केअरलेसनेस, एरर. केअर नाही बाळगलं तर काय होत आहे? एरर होत आहे. म्हणजे हे एक ऑप्शन इथं बरोबर असू शकतं. केअरलेसनेस ला काय म्हणतो आपण? निष्काळजीपणा म्हणतो. निष्काळजीपणा असला तर काय होतात? चुका होतात, एरर होतो. बरोबर आहे. डिसीज डॉक्टर हे आहे का खरं रे? नाही. डिसीज मुळे डॉक्टर असतो का? तर नाही. डिसीज मुळे वेगवेगळे इलनेस वगैरे अशा गोष्टी होऊ शकतात, विकनेस वगैरे बाकी सगळ्या गोष्टी. अप्रायझल परफॉर्मन्स, बरोबर आहे. ही इथं जोडी बरोबर वाटते. बरोबर आहे. अप्रायझल कधी होतं? तर परफॉर्मन्स असेल तर. हे एकदम खरं आहे. इथं दोन ऑप्शन होऊ शकतील पण हे चुकीचं ऑप्शन आहे. का बरं? इथं जोडी कशी पाहिजे होती? परफॉर्मन्स जर चांगला असेल तरच काय होईल? अप्रायझल होईल. म्हणजे याच्यामध्ये जर परफॉर्मन्स पहिल्यांदा असला असता तर अप्रायझल सेकंडला काय झालं असतं? कॅरी झालं असतं आणि ही पण जोडी इथं बरोबर असली असती. पेंटिंग, पेंटर. बरोबर आहे. पेंटिंग, पेंटर येतं याच्यामध्ये काही कन्सर्न लागत नाही तसा. बरोबर आहे. तर दोन ऑप्शन इथं बरोबर होते. मी जे म्हणू लागलो डबल वालं, तर ते इथं असं असू शकतं. इथं थोडंसं बारीकीने लक्ष द्यायचं असतं या क्वेश्चन मध्ये की बाबा रे की तुमचं अप्रायझल आणि परफॉर्मन्स आहे तर ठीक आहे. कारण की वरच्या याच्यात बॅक्टेरियामुळे इलनेस होतोय. इथं अप्रायझल मुळे परफॉर्मन्स देत नाही कोणी. परफॉर्मन्स असेल तर अप्रायझल होत असतं. अप्रायझल होत असतं. सॉरी. केअरलेसनेस, एरर. बरोबर आहे. तुमच्यात जर केअरलेसनेस असेल तरच तुमच्याकडून चुका होतील.
मग हेच ते बॅक्टेरिया आणि इलनेस सारख्याला एकच जोडी याच्यात कन्फर्म होतीये, ती म्हणजे पहिली. त्यानंतर बघूया स्पॅनर ग्रिप. बरोबर आहे. ग्रिप कशासाठी वापरतात, तर स्पॅनर साठी वापरतात. बरोबर आहे. बरोबर आहे. स्पॅनर म्हणजे काय, एखाद्या गोष्टीला पकड. बरोबर आहे. सॉरी, एखाद्या गोष्टीवर ग्रिप बसवण्यासाठी काय वापरतो आपण, स्पॅनर वापरतो. बरोबर आहे. मग ग्रिप साठी स्पॅनर आहे. बरोबर आहे. स्पॅनरनी काय होतं, तर ग्रिप पकड मजबूत केली जाते. आता 4 ऑप्शन दिलेले आहेत. ऍक्स, डिग. आपण कुऱ्हाड खणण्यासाठी वापरतो का, नाही. खणण्यासाठी वापरतो, कुदळ वापरतो. कुऱ्हाड कापण्यासाठी वापरतो. चिमटे, रक्षक, टॉंग्स. बरोबर आहे. चिमटे रक्षक म्हणून वापरतो का आपण, नाही. गार्ड साठी वापरत नाही. बरोबर आहे. म्हणजे हे पण चुकीचं आहे. ओगर, बोर. बरोबर आहे. बोरची मशीन्स. बरोबर आहे. त्याला काय म्हणतो आपण, ओगर. ओगर कशासाठी वापरतात, बोर घेण्यासाठी वापरतात. बरोबर आहे. बोर करण्यासाठी वापरतात, जमिनीमध्ये खड्डे करण्यासाठी वापरतात ओगर, बोर. म्हणजे हे इथं बरोबर वाटतंय. कोरणे, छन्नी. बरोबर आहे. मग इथं हे पण बरोबर आहे, पण छन्नी पहिल्यांदा असलं पाहिजे होतं. छन्नीनं कोरल्या जातं, ओगरनी बोर घेतला जातो. तसंच स्पॅनरनी ग्रिप घेतल्या जाते. स्पॅनर कशासाठी यूज केलं जातं, ग्रिप घेण्यासाठी. कुठल्या गोष्टीवर ग्रिप बनवण्यासाठी स्पॅनर यूज करतात. तसंच ओगर बोर साठी. तर कोरणे छन्नीच्या ऐवजी छन्नी कोरणे असलं असतं. बरोबर. छन्नी जर पहिल्यांदा असलं असतं तर हे पण ऑप्शन इथं बरोबर असलं असतं. पण इथं एकच ऑप्शन बरोबर दिसतं, ते म्हणजे सी. आता त्यानंतर क्वेश्चन वाचून घ्या नीट. आर्टरीज, सर्क्युलेटरी सिस्टीम. नसा, मज्जासंस्था. धमन्या, रक्ताभिसरण प्रणाली. म्हणजे कार्य दिलेले आहेत, कुठे यूज होतं असं दिलेलं आहे. आर्टरीज, सर्क्युलेटरी सिस्टीम. बरोबर आहे. कुठे असतात, तर या. नर्व्स, नर्वस सिस्टीम. नसा, मज्जासंस्था. बरोबर आहे. हे ऑप्शन इथं बरोबर असू शकतं. या टाईप मध्ये कुठला आहे का बघू. फुफ्फुसे, घनेंद्रियाची प्रणाली. नाही. वास घेण्यासोबत फुफ्फुसाचा काही संबंध नसतो. हा, श्वासाचा संबंध आहे, वासाचा काही घेणं देणं नाहीये. नाकासोबत काही नाही. डोळे, अंतस्त्रावी प्रणाली. नाही. एंडोक्रोनल सिस्टीम बिलकुल काहीच नाहीये. मूत्रपिंड, श्वसन प्रणाली. नाही. बरोबर आहे. म्हणजे इथं एकच करेक्ट ऑप्शन दिसतंय, ते म्हणजे ए. चला जाऊया नेक्स्ट ऑप्शनवर. प्रश्न व्यवस्थित पाहून घ्या. याला म्हणतो अल्फाबेटिकल अनालॉजी. या गोष्टीला काय म्हणतो आपण, अल्फाबेटिकल अनालॉजी. व्यवस्थित एकदा प्रश्न पाहून घ्या. याच्यामध्ये एबीसीडी ची गरज असते. बरोबर आहे. एबीसीडी एका पॅटर्नने लिहितात, मी वर लिहिलेली आहे. एकदा पाहून घ्या कशी लिहितात ते. ए पासून यम पर्यंत आणि खाली एन लिहायचं पासून ते झेड पर्यंत ऍज इट इज. कारण की एक इथं आहे तर 13 इथं आहेत. हा 14 आणि हा 26. असंच का बरं लिहायचं, तर मॅक्सिमम एक्झाम्पल याच पॅटर्नवर काय केलेले आहेत, डेव्हलप केलेले असतात. परीक्षेमध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही काय कराल, तर तुमच्या त्या पेपरवर जिथं क्वेश्चन दिसेल तुम्हाला अल्फाबेटिकल वाला, त्या पेपरवर ही अशी सिरीज लिहून घ्यायची. कारण की काय माहितीये का, लवकर लवकर वाचता येतं, लवकर लवकर सॉल्व्ह होईल. एक 5-7 सेकंद लागतात लिहायला, तेवढ्याच्यात सॉल्व्ह होईल. आणि काय माहितीये का, खूप लोक याला पाठ कर म्हणून म्हणतात. पाठ केल्याने काही होणार नाहीये, मी क्लिअरली सांगतोय. बरोबर आहे. ते परीक्षेमध्ये ऐन वेळेस आठवणार नाहीये, मग पुन्हा ते लिहावंच लागणार आहे. म्हणून पहिल्यांदाच काय करा, त्याला लिहून ठेवा. नाहीतर तुमचं जे पेपर असेल, ब्लँक पेज असेल किंवा रफ पेज असेल, परीक्षेमध्ये तुम्हाला सॉल्व्ह करायसाठी दिलेलं असतं, त्याच्या मागच्या साईडला लिहून ठेवायचं, तुम्हाला ते सफिशियंट जातं पाहण्यासाठी. ओके. चला, काय केलंय कोड, सी ई जी आय. याला कोड ए जी ई के असं केलंय. म्हणजे त्याला ऍज पर्टिक्युलर याच्या दोघांमधलं आपल्याला लॉजिक सापडायचं आहे. बरोबर आहे. सी ला किती पोझिशन आहे, सी ची 3, ए ची 1, ई ची किती आहे 5 आहे, जी ची किती आहे 7 आहे, जी ची किती आहे 7 आहे. बरोबर आहे. ई ची किती आहे 5 आहे, आय ची किती आहे 9 आहे, के ची किती आहे 11 आहे. बरोबर आहे. आय ची किती आहे 9 आहे आणि के ची किती आहे 11 आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. चला मग इथं काय झालंय रे, -2 झालाय, 3चं 1 झालाय, 5चं 7 झालंय, म्हणजे काय झालंय +2 झालाय. ओके.
मग इथं पुन्हा काय झालंय, 7चं 5 झालंय म्हणजे -2 झालंय, आणि इथं पुन्हा किती झालंय, +2 झालंय. आता सांगताना वाचताना काय लॉजिक करतात माहितीये का, जनरली लॉजिक काय आहे, तर -2 +2 -2 +2 चं लॉजिक आहे. बरोबर आहे. आता मी चेक करेल की या लॉजिकनं याचं आन्सर येतंय का. बरोबर आहे. डी प्लस -2 केलं मी. बरोबर आहे. डी -2 केलं, काय येईल रे, बी येईल, बॉम्बे येईल. बरोबर आहे. याला काय म्हणू आपण, बी येईल -2 केल्यास. बरोबर आहे. डी -2 काय येईल, बी येईल. आता इथं पुढचं काय रे, +2 आहे. लॉजिक काय दुसरं, इथं +2 आहे. F+2 केलं मी, F+2 केलं. सांगा रे, F+2 काय येईल, H येईल. बरोबर आहे. F+2 काय येईल, H येईल. एकदा लॉजिक सापडलं तर मी काय बघतोय, बी इथं दोनदा आहे. बरोबर आहे, 2 ठिकाणी आहे. त्यानंतर H दिसतंय मला, H पण आहे इथे. बरोबर आहे, H पण आहे, इथं नाहीये. मग हे आन्सर कट. आन्सर काय आहे, हे. या टाईपच्या एक्झाम्पल मध्ये सहसा याच लॉजिकनं आन्सर निघालेले असतात. त्याच्यामुळे नंतरचं ऑप्शन काही चेक करायची गरज नाहीये, एवढे काही त्याचं टेन्शन घ्यायचं नाही. चला पुढचं एक्झाम्पल बघूया. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन थोडासा इंटरेस्टिंग आहे. चला, GROWS G किती आहे, 7, R 18, O 15, W 23. आता याचं काय झालंय, IMRS. I किती आहे, 18, M 13, R 18 आणि S 19. बरोबर आहे. डिफरन्स पहिल्यांदा चेकआउट करून घेऊ. बघा, I कितीला आहे, 9ला आहे, सॉरी, I 9ला आहे. डिफरन्स कितीचा आहे, इथं +2चा आहे, इथं -5चा आहे, इथे किती आहे, +3चा आहे, 15चा 18 झालाय, 23चा 19, -4 झालाय. आता माझं काम काय, विचित्र जरी दिसत असलं, काही एका रिदीम मध्ये आकडे नाही आहेत, 2, 5, 3, 4 असं काहीतरी वेगळं आहे, आणि प्लस मायनसचे पण चिन्ह कंटिन्युअसली नाही आहेत. बरोबर आहे. असं जरी असलं, माझं सगळ्यात पहिलं काम आहे या लॉजिकने, म्हणजे लॉजिक काय झालं, +2 -5 +3 -4, या लॉजिकनं माझा आन्सर आहे का. बरोबर आहे. हे मला चेक करावं लागेल, माझ्या ऑप्शन्स मध्ये ते आन्सर आहे का. PEST, पी किती आहे, पी आहे 16, 16 + 2, पहिल्यांदा काय करून बघेल मी, 2 करून बघेल. बरोबर आहे. 16 + 2 R, म्हणजे इथं काय आलं, R. त्यानंतर E. बरोबर आहे. E किती आहे, 5, त्याच्यातून मला किती मायनस करायचे, -5, -5 -5 अधिक 5 -5 0. 0 म्हणलं काय, ए तर लिहिता येणार नाही, त्याच्या मागची संख्या. बरोबर आहे. रोटेशन मध्ये असल्यामुळे Z. बरोबर आहे, रोटेशन मध्ये असल्यामुळे Z. त्यानंतर काय, S मध्ये मला किती मिसळायचे आहेत, +3. 19 + 3 किती, V. बरोबर आहे. 19 + 3, S + 3 किती, V. बरोबर आहे. आणि शेवटचा अक्षर आहे T. T मधून मला मायनस किती करायचे आहेत, 4 करायचे आहेत. T किती आहे, 20 आहे. 20 - 4 16. मग शेवटचा अक्षर काय येईल, तर P येईल. बरोबर आहे. शेवटचा अक्षर काय येईल, तर P येईल. बरोबर आहे. मग माझ्याकडे असा ऑप्शन आहे का, तर आहे, यस. बरोबर आहे. याच्यामध्ये थोडीशी रिस्क घेतली जरी चालतंय, म्हणजे तुम्हाला पेपर सोडवताना फारच गडबड झाली आहे आणि टाइम कमी उरलाय, तर पहिलं अक्षर जरी काढलं तर तेवढं तुम्ही रिस्क घेऊ शकता. बरोबर आहे, कारण की इथं नन ऑफ दिस असा ऑप्शन नाहीये. चला नेक्स्ट क्वेश्चन. याला म्हणायचं न्यूमेरिकल अनालॉजी. व्यवस्थित पाहून घ्या. व्यवस्थित पाहून घ्या क्वेश्चन. 147 ला 159 म्हणून काय केलंय, कन्सिडर केलंय. आता मी दोघातला गॅप जर बघितला तर मला कितीचा गॅप दिसतोय, तर नियर अबाउट 147 159 159
आणि 147 यांच्यामध्ये 12चा गॅप आहे. 12चा गॅप आहे. मी जर याच्यात 12 मिसळली म्हणजे 12चा जर डिफरन्स पकडला आणि याच्यात जर मिसळली तर किती होईल? 9 वाला एकही ऑप्शन नाही माझं. 7 आणि 2 9 बरोबर आहे, म्हणजे 79 बरोबर. 179 असं ऑप्शन नाहीये, म्हणजे माझं 12चं लॉजिक चुकीचं आहे, डिफरन्सचं लॉजिक चुकीचं आहे. मग लॉजिक कसं फाइंड करू? तर लॉजिक फार सिंपल असतं. थोडंसं व्यवस्थित पाहिलं तर मला कळेल. मी तर 12 ऍड करतोय याच्यामध्ये, म्हणजे 159 होते. मग 12 कुठून जनरेट झाले असतील तर एक थोडासा विचार करा. 1 + 4 + 7 इज इक्वल टू 12 बरोबर आहे. म्हणजे जी संख्या आहे त्या संख्येतल्या सगळ्या नंबर्सची बेरीज करून ती बेरीज त्या संख्येत ऍड केली आहे. 147 + 12 इज इक्वल टू 159. मग त्याच पद्धतीने 169 ला 167 ला काय होईल? तर 1 + 6 + 7 बरोबर आहे 15. सगळ्यांची बेरीज किती? 14. सॉरी, सगळ्यांची बेरीज किती? 14. सॉरी 14. आता हे 14 कशात ऍड करायचे? 167 मध्ये ऍड करायचे. 167 मध्ये ऍड करा. 181. आन्सर इज डी. सिंपलचं लॉजिक आहे. चला स्क्रीन स्टॉप करून वाटलंच तर एकदा सोडून बघा. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. क्वेश्चन व्यवस्थित वाचून घ्या. बघा, ही अनालॉजीची थोडीशी न्यू टाईप आहे. स्टेट गव्हर्नमेंटच्या एक्झामला थोडंसं नवस दिसतंय. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या एक्झाम देता तुम्ही रेल्वेज वगैरे त्यासाठी सफिशियंट आहे, त्यांना माहिती आहे. म्हणजे त्यांनी 1-2 पेपर जरी सॉल्व्ह केले असतील त्यांना माहिती आहे. हा पण एक अनालॉजीचा प्रकार आहे. म्हणजे या तिघा नंबरमध्ये जे कन्सर्न्स आहेत बरोबर, जे लॉजिक डेव्हलप झालेलं आहे त्याच टाईपचं लॉजिक ऑप्शन मध्ये कुठल्या याच्यात आहे हे बघायचं आहे. पहिल्यांदा बघूया काय. 217 मधला नंबर आहे आणि इकडे 8 आणि 9 आणि 8 आहे. म्हणजे असं काहीतरी आहे. या दोघांचा गुणाकार भागाकार मधली संख्या मोठी आहे, म्हणजे काहीतरी बाहेरच्या 2 नंबरचं काहीतरी हे असावं, कनेक्शन्स असावं. आता ते कनेक्शन कसे फाइंड करता येतील याच्यावर जोर देऊया. 217 दिसतंय, आजूबाजूला काही क्यूब रूट, स्क्वेअर रूट दिसतंय का? नाही, असं काहीच नाहीये. तर बघूया काय केलं असणार आहे. 9चा क्यूब ओके मायनस इथं 217 ठेवूया जशाच तसं, आणि 8चा क्यूब केला. सांगा रे 9चा क्यूब किती आणि 8चा क्यूब किती? 9चा क्यूब किती? 729 बरोबर आहे. याचा किती? 8चा क्यूब किती सांगा? 512. यस, 8चा क्यूब किती? 512. ओके, 729 512. चला आता जर मी या दोघांची वजाबाकी केली बरोबर, या दोघांचा डिफरन्स काढला तर तो किती येईल? 217 बरोबर. दोघांचा डिफरन्स काय केलाय काढला तर 217 येईल. आता आपल्याला याच टाईपची जोडी निवडायची आहे ज्याच्यामध्ये दोघांच्या क्यूबचा डिफरन्स मधली संख्या येईल. 5 आणि 6 हे होणार नाही. मोठी पहिली संख्या कशी पाहिजे? मोठी पाहिजे. 4 आणि 3 बघूया. 4चा क्यूब 64, 3चा क्यूब 27, 27 वजा 64 किती होईल? 37. हे आन्सर येत आहे, म्हणजे आन्सर काय? बी आहे. याच्या कंडिशन मध्ये एक जरी आन्सर बरोबर आलं तर तुम्हाला काय करता येईल? पुढच्या चेक करायची गरज नाहीये, टाइम वेस्ट करायचा नाही. चला नेक्स्ट वर जाऊया. क्वेश्चन व्यवस्थित वाचून घ्या. बरं, 9 दिसतंय, 35 दिसतंय, 16 दिसतंय. मला इथं स्क्वेअर्स दिसत आहेत. 9 कोणाचा स्क्वेअर आहे? 3चा स्क्वेअर आहे बरोबर आहे. 35चा काही संबंध आहे का? काहीच नाहीये बरोबर आहे. 16 कशाचा स्क्वेअर आहे? 4चा स्क्वेअर आहे. आता या दोघांपासून 35 कुठं बनवता येतात का हे बघूया. हा, मग दिसल्यावर मला काय दिसतंय? इथं 3 दिसतंय, इथं काय दिसतंय? 4 दिसतंय. या दोघांची जर बेरीज केली मी तर 7 होतीये, आणि गुणवले 5 केले, मल्टिप्लाय बाय 5 केले तर 35 होत आहेत. ही प्रोसेस माझ्या डोक्यात येऊ शकते.
बरोबर आहे. मग याच कंडिशन याच्यातलं कुठलं आहे का, तर हे चेक करू. बरोबर आहे. म्हणजे हा कशाचा स्क्वेअर आहे, 4चा. बरोबर आहे, 4चा स्क्वेअर आहे. हा कशाचा स्क्वेअर आहे, 8चा स्क्वेअर आहे. आता दोघांची बेरीज 4 आणि 8 12 गुणवले 5, 12 पंचे 60 होत नाहीये. बरोबर आहे, 50 येतं. हा कशाचा स्क्वेअर आहे, 5चा स्क्वेअर आहे. हा कशाचा स्क्वेअर आहे, 2चा स्क्वेअर आहे. बरोबर आहे. दोघांची बेरीज किती, 7. दोघांची बेरीज किती, 7 गुणवले 5 मल्टिप्लाय बाय 5 35 नाही येत आहे. म्हणजे हे पण काय चुकीचं आहे, हे पण चुकीचं आहे. बरोबर आहे. हा कशाचा स्क्वेअर आहे, 6चा. हा कशाचा स्क्वेअर आहे, 5चा. दोघांची बेरीज 11. 11 गुणवले 5 55. बरोबर. हे मग आन्सर काय असू शकतं, सी असू शकतं. आता याच पद्धतीने 81चं बघू. हा 9चा स्क्वेअर आहे, हा 6चा स्क्वेअर आहे. दोघांची बेरीज किती, 15. 15 गुणवले 5 15 5 75. म्हणजे 75 पाहिजे होतं, तिथं 65 आहे. बरोबर आहे, 65 म्हणजे हे पण आन्सर नाही. आन्सर इज सी. आन्सर काय असेल याचं, सी असेल. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. व्यवस्थित क्वेश्चन पाहून घ्या. क्वेश्चन फार मस्त आहे बघा. काही क्वेश्चन असतातच व्यवस्थित. 68ला 100 कन्सिडर केलं तर 45ला काय करा. बरोबर आहे. 68चा कन्सर्न कोणासोबत आहे, 100 सोबत आहे. मग किती मिसळलेत, तर त्याच्यामध्ये समजा मी 32 मिसळले. बरोबर आहे, 32 मिसळले तर 100 होतील. याच्यामध्ये जर मिसळले 32 तर होतील का, नाही. मग काय असेल रे, त्याचा कन्सेप्ट कसा आहे, 6चा स्क्वेअर प्लस 8चा स्क्वेअर बरोबर आहे, 36 अधिक 64 इज इक्वल टू 100. बरोबर आहे. अंकातल्या नंबर मधल्या प्रत्येक संख्येचं स्क्वेअर करून त्याची ऍडिशन केलेली आहे. बरोबर आहे. मग त्याच पद्धतीने 4चा स्क्वेअर अधिक 5चा स्क्वेअर. 4चा स्क्वेअर 16, 5चा स्क्वेअर 25. दोघांची बेरीज किती, तर 41. दोघांची बेरीज किती, तर 41. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. क्वेश्चन वाचून घ्या व्यवस्थित. पुन्हा अल्फाबेटिकल अनालॉजीचा क्वेश्चन आहे. क्लस्टर दिलेले आहेत. पी ई सी एल ला कोड केलाय ओ एफ एच एस म्हणून. तर दुसऱ्याचा कोड विचारलाय. पहिल्यांदा फाइंड करा लॉजिक, जमतंय का बघा. बर, पोझिशन ऑफ अल्फाबेट बघूया. पीचं किती आहे, 16, ईचं 5, सीचं 3 आणि एलचं 12. बरोबर आहे. ओ 15, एफ 6, एच 8 आणि एस किती, 19. काही डिफरन्स दिसतोय का कुठं, बघा एकदा. डिफरन्स शो होतोय का बघा कुठे. चला, काहीच समजत नाहीये ना, बरोबर आहे. ज्यांना थोडीशी हिंट लागली आहे त्यांना कळालंय काय झालंय ते. बघा, पी ला यस म्हणून कोड केलाय, +3 केलाय. बरोबर आहे. म्हणजे याच्यात लॉजिक 16 + 3 19. ई ला एच म्हणून कोड केलाय, इथं पण +3चं लॉजिक लिहिलंय. सी ला एफ म्हणून क्लोज केलाय, इथं पण +3चं लॉजिक लिहिलंय. आणि याला +3चं. याला म्हणायचं क्रॉस कोडिंग. बरोबर आहे, रिव्हर्स कोडिंग. म्हणजे जो कोड होता त्याला कसं लिहायचं होतं अशा पद्धतीने, पण लिहिलाय कसा, या पद्धतीने. आता क्यू ला काय होईल रे कोड, क्यू कितीवर आहे, 17वर आहे, +3. बरोबर, 17 + 3 टी. टीचा कोड सगळ्यात शेवटी जाईल. आता टी सगळ्यात शेवटी असणारा ऑप्शन किती आहेत माझ्याकडे, 2 आहेत. बरोबर आहे. त्यानंतर इथं टी आहे, टी +3. टी किती आहे, 22वर. त्याच्यानंतर +3 केलं तर किती येईल, डब्ल्यू येईल. म्हणजे दुसरा कोड काय येईल, इथे डब्ल्यू येईल. बरोबर आहे. मग डब्ल्यू वाला माझ्याकडं इथं एकच ऑप्शन आहे. बरोबर आहे. म्हणजे आन्सर काय आहे, सी आहे. बरोबर आहे. असं रिड्यूस सुद्धा करू शकता तुम्ही, व्यवस्थितपणे लक्ष द्या.
चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. याला काय म्हणायचं, पोझिशनल कोडिंग म्हणायचं. बघा सोडवण्याची एक पद्धत असते, काय पद्धत आहे सांगतो तुम्हाला. बघा काय पहिल्यांदा बघितलं आपण, जेवढे अक्षर तुम्हाला त्याच्या पहिल्या याच्यामध्ये दिसतात, शेवटच्या त्याच्या कन्सर्न लेटर्स मध्ये पण तेच अक्षर आहेत, फक्त काय त्यांची पोझिशन चेंज झाली आहे, म्हणून याला काय म्हणायचं, पोझिशनल अनालॉजी म्हणायचं. बरोबर आहे. हे कोडिंग डिकोडिंग मधलाच कॉन्सेप्ट आहे. तसं पाहिलं तर कोडिंग डिकोडिंग, सिरीज, अनालॉजी, क्लासिफिकेशन, मशीन इनपुट आउटपुट हे सगळीच्या सगळी भावंड आहेत, समजायला हरकत नाहीये. बघा एफ ई ई डी बी ए सी के, फीडबॅकला कोड केलाय डी ई ए बी ई एफ के सी म्हणून. बरोबर. तर हायलँडचा कोड विचारलाय, सोडवण्याचा प्रयत्न करा. आता कसं सोडवायचं लक्ष द्या. बरोबर आहे. एफ ई ई डी बी ए सी के याला नंबरिंग करून घेतली मी, 1 2 3 4. याच्यात पण आता बघा रे, हा नंबर कोणाचा आहे, डीई, म्हणजे ईडी ला काय केलंय, रिव्हर्स केलंय. ईडी ला काय केलंय, रिव्हर्स केलंय आणि इथं पोझिशन केलंय. आता ए बी म्हणजे बी ए उलटा लिहिलाय कोड आणि इथं प्लेस केलंय. याचा नंबर किती आहे, 3 आहे. ई एफ, एफ ई ला ई एफ म्हणून कोड केलाय, उलट कोड केलंय, उलट लिहिलंय आणि इथं ठेवलंय, म्हणजे याला कोड काय करू आपण, 1 करू, कारण की इथं 1 नंबर आहे. केसी, केसी ला सी केला, केसी लिहिला आणि इथं लिहिलाय. म्हणजे मी आता हायलँडला या पद्धतीनं कोड जेव्हा करेल, एच आय जी ई एच एल ए एन डी, हायलँड. बरोबर आहे. 1 2 3 4. बरोबर आहे. मग पहिल्यांदा सगळ्यात कोड कशाचा असेल, 2 चा, ते पण उलटा कडून, एच जी. बरोबर आहे. एच जी वाले किती आहेत माझ्याकडे, 2 आहेत, म्हणजे पहिला आणि दुसरा आहे, म्हणजे हे कॅन्सल, हे कॅन्सल. मग इथं काय आलेलं, 3 आलंय. एल एल लिहिता येईल का, नाही. काय लिहावं लागेल, ए एल लिहावं लागेल. मग ए एल एच जी आय एच येतं, म्हणजे हा चुकीचा आहे. ए एल कुठे आहे, इथे आहे, म्हणजे बी इज द करेक्ट वन. आन्सर काय येईल याचं, बी येईल. याला म्हणायचं पोझिशनल कोडिंग. याला काय म्हणाल तुम्ही, पोझिशनल कोडिंग. बरोबर आहे. पहिल्यांदा पोझिशन्स त्याच्या नोट डाऊन करून घ्यायच्या आणि त्यानुसार नंतर त्याला काय करायचं, कन्वर्ट करत राहायचं. चला प्रश्न मस्त आहे बघा. लॉजिक काय माहितीये का, ए बी टू ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. बघा 5 8 2 5 सॉरी प्लस 8 ब्रॅकेटचा स्क्वेअर. बरोबर आहे. म्हणजे काय येईल इथे, 5 8 8 आणि 5 13, 13चा स्क्वेअर 169. बरोबर आहे. 5 8 2 इंटू 169. बरोबर आहे. ब्रॅकेट क्लोज. शेवटी आन्सर काय येत आहे, 5 8 2 दोन्ही गुणलं 338. बरोबर आहे. मग अशाच कन्सर्न मध्ये खालच्यापैकी काय आहे हे बघायचं आहे. मग 11 8 बरं 19चा स्क्वेअर करून बघूया. बरोबर आहे, करून बघूया. पहिला ऑप्शन चेक करूया, याला गो थ्रू ऑप्शनच जावं लागणार आहे. बरोबर आहे. 11 8 2 11 प्लस 8. बरोबर, दोघांचा स्क्वेअर. चला 11 प्लस 8, 11 8 सॉरी इथे 8च आहे. मग इंटू 19 चा स्क्वेअर 361. बरोबर आहे. 361 येत आहे, आय थिंक सो येत आहे. 11 8
2 इंटू 361 बरोबर येतंय का 722 तर हो 2 12 2 6 आणि 1 7 बरोबर आहे 722 म्हणजे याचा आन्सर काय येईल 11 8 722 म्हणजे पहिली जोडी आपलं नशीब चांगलं आहे पहिलाच कन्सन काय करेक्ट वन आहे दुसऱ्याला आता चेक करायची गरज आहे का नाही ओके चला नेक्स्ट एक्झाम्पलला जाऊया चला संबंध दिलेला आहे व्यवस्थित वाचून घेतलाय बरोबर आहे संबंध दिलेला आहे त्यापैकी सारखं काय ते बघायचं आहे 32 सोडायचा प्रयत्न करा इंटरेस्टिंग आहे थोडस चला 36 16 96 यांच्यामध्ये जो कन्सर्न आहे तोच कन्सर्न खाल्ल्या कुठल्या याच्यात आहे ते बघायचं आहे 32 32 32 16 96 16 दोन्ही 32 16 2 जा 16 9 जा 16 6 जा बरोबर आहे 16 6 जा 96 म्हणजे मधलाच पाड आहे म्हणजे याला आपण लॉजिक म्हणून कसं डेव्हलप करू शकतो n इंटू 2 पहिल्या याच्यामध्ये इथं n आणि n इंटू 6 हेच पर्टिक्युलर लॉजिक मी n च्या स्वरूपात लिहू शकतो अशा पद्धतीने म्हणजे इथं हे अशा पद्धतीने कावर लिहिणं जेव्हा तुम्ही घरी प्रॅक्टिस कराल ना या 2च्या ठिकाणी या 6च्या ठिकाणी यांच्या ठिकाणी कुठलीही संख्या ठेवू शकता तुम्ही बरोबर आहे बर चला मग याच लॉजिकनं कुठले कुठले बरोबर येत आहेत बघूया मी 21 जर म्हणलंय 21 2 जा 42 21 6 जा बरोबर आहे 21 6 जा काय येणार आहे 126 बरोबर आहे पहिलं तर बरोबर आहे पहिलं तर बरोबर आहे मग इथं टिक करून निघून जायचं का नाही क्वेश्चन नीट वाचायचा काय विचारलंय चुकीचं कुठलं हे विचारलंय बरोबर नाही विचारलं बरोबर आहे नियमसंबंध पाळत नाही बरोबर आहे डू नॉट फॉलो द रूल्स डू नॉट फॉलो द रूल्स हा इथं ट्विस्ट टाकतो कधी कधी असा एक्झामिनर त्याच्यामुळे मी एक्झाम्पल घेतलाय बरोबर आहे कधी कधी पाळत नाही गडबडीच्या ह्याच्यामध्ये आपण काय करतो पाळतो तेच पहिलंच ऑप्शन टिक होत आहे तर टिक करून निघून जा पण व्यवस्थित वाचायचा प्रश्न चला मग हेच लॉजिक फॉलो करणारं पहिलं पण दिसतंय दुसरं 13 दोन्ही 26 13 सखे 78 बरोबर आहे 18 दोन्ही 36 18 सख 108 यसो बरोबर आहे बरोबर आहे हे पण ऑप्शन तेवढंच करेक्ट आहे म्हणजे हे पण करेक्ट आहे हे पण करेक्ट आहे हे पण करेक्ट आहे 11 2 जा 22 11 6 जा 66 पाहिजे 66 आहे किती 68 म्हणजे आन्सर इज डी नॉट ए बी सी चुकीचं काय आहे तर डी आहे चुकीचं काय आहे तर डी आहे बरोबर आहे मग आन्सर बरोबर डी आहे चला नेक्स्ट क्वेश्चन वर जाऊया क्वेश्चन व्यवस्थित पाहून घ्या चांगला क्वेश्चन आहे सेम जसं आपण हायलँडचं एक्झाम्पल सोडवलं होतं त्याच पद्धतीने पोझिशनल कोडिंगचं एक्झाम्पल आहे डी ई बी ओ एन ए आय आर ला कोड केलाय ई डी आर आय ओ बी ए एन नी ओके यांनी कोड केलाय बरोबर आहे मग बघा रे अक्षर सेम दिसत आहेत नंबर ऑफ अल्फाबेट पण सेम आहेत अल्फाबेट पण सेम आहेत नंबरिंग करून घ्या 1 2 3 4 5 6 7 8 बरोबर आहे डीई इथं 2 झालं इथं 1 झालं आर कुठं आहे 8 ला आहे इथं 8 आहे आय कुठं आहे 7 ला आहे 7 ला आहे ओ कुठं आहे 4 ला आहे बी कुठं आहे 3 ला आहे बरोबर आहे ए कुठं आहे ए 6 ला आहे आणि एन कुठं आहे 5 ला आहे बरोबर आहे मग याच पद्धतीने काय करायचं आपल्याला वापस काय करायचंय खालचं बघायचंय हॉलमार्कचं एच ए डबल एल एम ए आर के बरोबर आहे 1 2 3 4 5 6 7 8 मग इथला कोड कॉपी करा
21 21 ए एच 8 के बराबर आहे. 7 4 ला कोण आहे आर, 4 ला कोण आहे के बराबर आहे. 3 ला कोण आहे 4 ला कोण आहे यल बराबर आहे. आणि इथं 3 ला पण कोण आहे 3 6 3 यल आणि 6 ला ए बराबर आहे. काय राहिलं शेवटी 5 ला कोण आहे यम. मग हा झाला कोड. हा कुठे आहे रे ए एच के आर डबल एल ए एम. आन्सर इज सी. या पद्धतीने याला पोझिशनल कोडिंगला शिकवायचं आहे. जेव्हा अॅनालॉजीचा हा पार्ट होतो ना क्लासमध्ये, तेव्हा याच्यामध्ये ना बेसिक स्ट्रक्चरचे खूप सारे पार्ट असतात, खूप सारे टेक्निक्स असतात. म्हणजे तिथं तुमच्या याच्यात तो अल्गोरिदम फिक्स केला जातो. कुठला प्रॉब्लेम आल्यानंतर तुम्ही काय थिंक करा, तुमचं ब्रेन ऑटोमॅटिकली तिथं ऍक्टिव्ह होतं. बरोबर आहे. शॉर्ट पिरियड मध्ये हे सांगणं शक्य नसतं. जेव्हा आपण डिटेल सिरीज घेऊ याची बरोबर आहे, त्याच्यात मी तुम्हाला असे काही टेक्निक्स सांगेल. टेक्निक्स म्हणल्यापेक्षा ते ब्रेन मध्ये ते कसं फीड होत आहे त्याबद्दल विचार करूयात. बरोबर आहे, करता येईल त्याबद्दल विचार करूयात. म्हणजे तिथं तुम्हाला तो नॅचरली झालं पाहिजे, ती थिंकिंग प्रोसेस नॅचरली झाली पाहिजे. मी जर तुम्हाला विचारलं 7 8 किती बरोबर आहे 7 8 जा किती, तर तुम्ही त्याच्यासाठी कॅल्क्युलेटर वगैरेचे यूज करत नाहीत. ते तुमच्या अल्गोरिदम काय केलेला आहे फिट केलेला आहे. तुम्ही ते लगेच कॅल्क्युलेशन करून सांगता तुम्ही. बरोबर आहे. त्याच टाइप मध्ये रिझनिंगचे पण काही असे फॉर्म्युलेज आहेत, काही अशा गोष्टी आहेत जे अल्गोरिदम असतात ते तुमच्या मला आपल्याला आपल्या डोक्यात ते फिट करावे लागतात. कुठल्या प्रोसेसनी जायचं आहे हे बघावं लागतं. थिंकिंग प्रोसेसची ते आयडियाज असतात. चला नेक्स्ट एक्झाम्पल कडे जाऊया. चला नेक्स्ट एक्झाम्पल. 16चं 12चं 60 केलंय. 16चं काय होईल. 12 पंचे 60, 16 पंचे 80 होतंय का लॉजिक? नाही होत. बराबर आहे. 12 5 जा 60 बराबर आहे. 16 5 जा 80 नाही होत आहे. मग काहीतरी वेगळं लॉजिक आहे. बघा काय लॉजिक आहे. ए समजूया आपण ए ला 12 ला बरोबर आहे. ए बाय 2 मायनस 1 असं बघूया. लॉजिक असू शकतं. 12 12 वजा 2 12 पंचे 60च करायचं ना. मग अशा पद्धतीने करू ना. बरोबर आहे. किती येईल 12 6 मायनस 1 करायचं इथं इज इक्वल टू 60. 12 पंचे 60. आता 16चं या पद्धतीने येते का बघू. 16 डिवाइड बाय 2 मायनस 1 येतंय आन्सर. चला कसं येईल. 8 मायनस 1 16 7 जा 16 7 जा 112 112 112 आहे का आन्सर. यस आन्सर इज डी. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. क्वेश्चन फार मस्त आहे. चला फ्लुइडिटी एफ एल यू आय डी टी वाय ला कोड केलाय वाय यू टी एल आय आय इथं आय राहिलं होतं. आय आय एफ डी. मग कसं कोड झालाय. चला मी थोडस ना व्यवस्थित लिहितो. एफ एल यू आय डी आय टी वाय. एफ 6 एल 12 यू पोझिशन ऑफ अल्फाबेट लिहून घेऊया 21 आय 9 डी 4 आय 9 टी 20 वाय 25 बरोबर आहे. इथे बघा 25 यू किती आहे 21 टी 20 यल 12 आय 9
9, F6 आणि D4. काय दिसतंय? कसं लावलंय? फक्त अल्फाबेटला डिसेंडिंग ऑर्डरनी काय केलंय? अरेंज केलंय, बदलले नाहीयेत. काय केलंय? डिसेंडिंग ऑर्डरनी अरेंज केलेत. म्हणजे उतरत्या क्रमाने 25, 21, 20, 12, 9, 9, 6, 4. मग इम्प्रोवाइजचं सगळ्यात पहिलं अक्षर काय येईल? इम्प्रोवाइज मध्ये काय काय बघा. आय 9, एम 13, पी कितीवर आहे? 16, आर 19, 18 सॉरी, ओ 15, बराबर आहे. व्ही किती? 22, यस 19, ई 5, बराबर आहे. मग सगळ्यात मोठं अक्षर कुठलं आहे? तर 22, व्ही. व्ही पासून सुरू होणारे 2 आहेत, बराबर आहे. त्याच्यानंतर आर दिसतंय, यस दिसतंय. त्याच्यानंतर मोठं अक्षर कुठलं? 22 नंतर 19 कुठलं? यस. म्हणजे ऑप्शन डी इज द करेक्ट वन, नॉट अ आर. बराबर आहे, नॉट अ आर. डी इज द करेक्ट वन. डिसेंडिंग ऑर्डरने अरेंज केलंय, बाकी काहीच नाहीये. चला नेक्स्ट लेक्चरकडे, नेक्स्ट याच्याकडे जाऊया, क्वेश्चनकडे. लॉटरी, LOTTERY, बराबर आहे. ला कोड केलाय WQM BTF. कशा पद्धतीने कोड केलाय? अल्फाबेट सेम दिसत आहेत का? बिलकुल नाही, बरोबर आहे. फक्त एकच अल्फाबेट सेम दिसतंय, टी ला टी दिसतंय. बाकी काही पोझिशनल कोडिंग झाली आहे का? तर बघावं लागेल. काय कोडिंग झाली आहे बघा. ई ला एफ लिहिलंय, ई ला एफ लिहिलंय, बरोबर आहे. म्हणजे किती काय झाला असणार आहे? +1 झालाय. आर ला टी लिहिलंय, बरोबर आहे. आर नंतर टी किती आहे? +2 आहे, बरोबर आहे. वाय ला बी लिहिलंय, म्हणजे इथं किती झालंय? वाय नंतर बी घ्यायचं असेल तर काय करावं लागेल? +3 करावं लागेल, बरोबर आहे. टी ला डब्ल्यू लिहिलंय, बरोबर आहे. टी ला डब्ल्यू लिहिलंय, म्हणजे इथं काय झालंय? +3 झालाय. ओ ला क्यू लिहिलंय, म्हणजे +2 झालाय. आणि एल ला एम लिहिलंय, म्हणजे +1 झालाय. टी ला काय झालंय? +0. याच पद्धतीने याचं कोडिंग झालेलं आहे. म्हणजे याला क्रॉस +1 2 3 चं 3 2 1 चं लॉजिक आहे. क्रॉस +1 2 3 2 1 क्रॉस +3 2 1 चं लॉजिक आहे, ते पण क्रॉस कोडिंग मध्ये, बरोबर आहे. आता या टाईपचा प्रश्न ना लवकर सुटला जात नाही. मी तुम्हाला जे मागच्या एक्झाम्पल मध्ये पण सांगितलं होतं कोडिंग डिकोडिंगला, तेच अनालॉजी मध्ये सांगतोय. सुटला तर 30 सेकंड मध्ये, नाही तर सोडून द्यायचा. जास्त इगो करत बसायचा नाही, बरोबर आहे. मग याच टाईप मध्ये कशाचा? सेक्युलरचा आपल्याला काय काढायचं आहे? कोड काढायचा आहे. यसचा कोड इथं येईल, मायनस काय येईल? +1 ने, यस +1 टी, बरोबर आहे. सी प्लस किती येईल? 3, 3 आणि 3 6, एफ. एफ पासून सुरू होणारा कोड, बरोबर आहे. एफ पासून सुरू होणारा कोड सी आहे. आन्सर इज सी. ओके, आजच्या लेक्चर मध्ये एवढंच. नेक्स्ट लेक्चरला भेटूया नवीन टॉपिक सोबत. ओके, काहीतरी एक्स्ट्रा एक्झाम्पल आणण्याच्या प्रयत्नात आहे. ओके, आज जे एक्झाम्पल होते 17-18 एक्झाम्पल झालेत नियर अबाउट, बरोबर. ते प्रत्येक एक टाईप आहे, प्रोटोटाईप आहे. तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर काय करायचंय? जे मी तुम्हाला प्रोटोटाईप दिलाय त्याच्यामध्ये तुम्ही 100 व्हेरिएशन्स करून एक्झाम्पल सोडवू शकता. ना कुठल्या पुस्तकाची गरज आहे, ना काय करायची गरज आहे. जेव्हापासून तुम्ही स्वतः सोडवायला ना तयार करायला सुरुवात कराल ना, तर हे लॉजिक फार सिंपल होऊन जातील तुमच्यासाठी. ओके, त्या अँगलनी विचार करायचं शिका. बॅच मध्ये पण त्याच सांगितल्या जातात गोष्टी, की अँगल कसा चेंज करायचा आहे बघण्याचा. रिझनिंग इज एव्हरीथिंग अबाउट द तुम्ही कुठल्या अँगलनी बघतायत कुठल्या एक्झाम्पल त्या प्रॉब्लेमकडे, तो पर्स्पेक्टिव्ह फक्त इथं काय करायचा असतो? थोडासा एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू चेंज करायचा असतो. बॅच मध्ये पण याच गोष्टीवर भर दिला जातोय. चला, आजच्यासाठी एवढं, ठीक आहे. नेक्स्ट टॉपिक मध्ये आपण नवीन टॉपिक सोबत, नवीन संकल्पनेसोबत भेटूया. धन्यवाद.